बघा 1 ते 4 मध्ये काय आहे, 3 आकृत्या या सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाठवा बरं. पाठवा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाठवा. चला पाठवा, बघूयात आता. मनस्वी सांग, कोणती आकृती वेगळी आहे? मनस्वी. सर, पहिल्या आकृतीमध्ये 2 वर्तुळ एकमेकांमध्ये आहेत आणि एक वर्तुळ नाहीये. तर त्यांच्या सर वर आहे. बी आणि सी मध्ये पण आहे. चौथ्या आकृतीमध्ये ते 3 वर्तुळ एकमेकांमध्ये आहेत. म्हणजे कोणती आकृती वेगळी आहे बघा? डी ऑप्शन. म्हणजे ऑप्शन नंबर डी. छान. त्याच्या पुढे बघा, त्याच्या पुढची आकृती बघा, त्याच्यामध्ये कोणती वेगळी आहे बघा, पाठवा. याच्या पुढचं उत्तर शिवमला विचारणार आहे. शिवम तयारी कर, पाठवा. हा शिवम सांग रे. शिवम, शिवम, शिवम आहे की नाही? शिवम, चैतन्य सांग, चल चैतन्य. सर, पहिल्या आकृतीत RUN रन आहे. दुसऱ्या आकृतीत पण R आहे, U आहे आणि N आहे. तिसऱ्या आकृतीत UKN आहे, तर RUN नाही. आणि D आकृतीत पण RUN आहे, पण C आकृतीत KUN आहे, म्हणून C आकृती येणार नाही. बरोबर, हे के याच्यामध्ये वेगळं आहे, म्हणजे ही आकृती वेगळी आहे, बरोबर ना? हो सर. अच्छा, चला पुढचं, पुढच्याच उत्तर पाठवा तिसऱ्या प्रश्नाचं. सर, हा साई बोल, सांग. सांगू याचं उत्तर? हा सांग. सर, याचा आन्सर बी आहे. बी आहे का बरं? कारण की सर सी आणि डी मध्ये त्रिकोण मध्ये चौकोन आहेत. चौकोन नाही रे, तिन्ही आकृत्यामध्ये काय दाखवलं त्यांनी? रेक्टँगल दाखवलाय. सॉरी, हा
काय दाखवलाय? चौकोन. चौकोन नाही. काटकोन चौकोन आपलं सॉरी काटकोन दाखवलाय. आणि ह्याच्यामध्ये काय दाखवलाय या बी आकृतीमध्ये? ट्रायंगल. ट्रायंगल नाही रे. लघुकोन आहे तो. हा बाकीच्या आकृतीमध्ये दाखवलेला तो काटकोन आहे, हा काटकोन आहे आणि हा पण काटकोन आहे, हा लघुकोन आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी त्याचं वेगळी आकृती आहे. समजलं का रे? चौथा प्रश्न समर्थ सांगणार आहे. हा समर्थ. चौथा समर्थ सांगणार आहे उत्तर. शिवम. येस सर. अरे कुठं होता मग अशा दिला तर? सर मी वही पेन आणायला गेलो होतो. ओके ओके ठीक आहे. चला सोडवायचं उत्तर. सर माझ्याकडून चुकून सी पडलेलं, मी ए टाकतो. सर सांगू आन्सर? हा सांग. सर ए ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए का रे? सर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे तो चौरस आहे, त्याच्यात एक रेष मारलेली आहे, पण त्या रेष मार्ग बाजूवर आहे आणि इथं आहे ती हो, मधल्या बाजूवर. रेषेवरती आहे, म्हणजे मधली रेषा म्हणजे आणि कर्ण. म्हणून ही वेगळी आहे. सी वर पण बाजूवर आहे आणि डी वर पण ए वर त्या रेषावर आहे. बरोबर, म्हणजे या चौरसाच्या कर्णावरती आहे, म्हणजे ही आकृती वेगळी आहे. चला पुढचा पाचवा प्रश्न. 5 ते 8 मध्ये प्रश्न कोण असेल? सर मी वाचू? शिवम. सर मी समर्थ वाचू? बरं समर्थ वाचा. वाच समर्थ. सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आणि ते वर्तुळ काळे करा. बरोबर ना? सर हा भाग 3 मी वाचू? हो हो काय हरकत नाही. अरे सगळ्यांना आता तुम्ही आहेतच किती, 12 जण आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे का. तर काय एबीसीडी मध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. बरोबर. तर उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती, समान अशी आकृती आपल्याला निवडायची. चला प्रश्न क्रमांक 5 उत्तर टाका. चला 5चं उत्तर टाका. समान आकृती, तंतोतंत जुळणारी आकृती कोणती? रिया सांग. रिया. रिया नाही. शिवम उत्तर सांग. शिवम. सर ऑप्शन क्रमांक सी. बरोबर, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती. ज्या आकृतीचे काय आहेत रे, हे जे आरो आहेत, हे आरो हे बाहेर जाणाऱ्याच्या दिशेने आहेत चारी पण, आणि चारी जाणारी आकृती फक्त सी मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. चला 6व्या मध्ये बघा. सर तिथं प्रश्न म्हणजे उत्तर चेक करायचं ते पाठवलेलं आहे ना, तर त्याच्यात वेगळं उत्तर आहे आणि तुम्ही जे सांगताय ते वेगळं आहे.
नीट बघून घे. आन्सर बघितलंय मी कधी? आता. काय? त्याच्यात उत्तर आहे बी आणि हे याच्यात उत्तर आहे सी. अरे प्रश्न प्रश्न कधी 9 तारखेच्या प्रश्नपत्रिकेतलं उत्तर आहे ते. चैतन्य चुकीचं बघितलं असतो. सर. चुकीचं बघल्यामुळे ते प्रॉब्लेम झालाय तुझा चैतन्य. हो सर. नीट बघ बर मोबाईल मध्ये, तुला लक्षात येईल. सीच उत्तर आहे त्याच्यामध्ये. चल, पण सांगता आता समर्थ झाला. शिवम सांगितलं का रे आता उत्तर तू? शिवम सांग. शिवम. सत्यम सांगशील का उत्तर? सत्यम, माझा आवाज येतोय ना रे? सत्यम, कोण सांगेल या सर मी प्रश्नाचं? सांगू? हा सांग. सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. हो का बरं रे? सर, आपल्याला प्रश्न आकृतीत आपल्याला सांगितले तंतोतंत आकृती ओळखा, तर मी ऑप्शन प्रश्न आकृती बी सेम निरीक्षण केलं आणि बी चं निरीक्षण केलं तर आन्सर सेम ती बी आन्सर येत. बरोबर, बी आकृती सारखी आहे, एवढं काही विचारत नाही. तर या आकृतीत बघा तुम्हाला मध्ये इथं 4 रेषा आहेत ना, या आकृतीत सी मध्ये 3च रेषा आहेत, म्हणजे सी येणारच नव्हती, आपल्याला माहित होतं. बरोबर आहे की नाही? डी पण येणार नाही, लगेच लक्षात येतं. ए मध्ये तर स्टार सारखं दिसतं, याच्यात स्टार सारखं नाही. प्रत्येक ठिकाणाहून 2-2 रेषा मारल्या त्यांनी. बरोबर ना? म्हणजे ए पण येणार नाही, म्हणजे बी उत्तर येणार आहे. हा चला, 7चं उत्तर पाठवा. 7चं उत्तर. चला, आदर्श आत्ता आला का रे? आदर्श, हो सर, मला माहिती नव्हतं. अरे टाकला होता ना 7:30चा टायमिंग. मला तर खरं तर गणित घ्यायचं होतं, पण आता तुम्ही कोणी चाललेले दिसले नाही, त्याच्यामुळे मग बुद्धिमत्ता घेतली. आता उद्या घेऊ आपण गणित. आज बुद्धिमत्ताच पूर्ण करू. चला पटापट सांगायचंय. चला आदर्श सांग 7चं उत्तर. सर ऑप्शन सी. ऑप्शन सी आहे बघा. काय म्हणतो तू? इथं बघा, तुम्हाला दिसतंय इथं फरक दिसतंय. ए मध्ये तुम्हाला इथं या ठिकाणी अशी आकृती नाही बघा, इथं जशी आहे तशी, म्हणजे सॉरी सर बी बी मध्ये. आणि डी ऑप्शन येणारच नाही. हा बरोबर. सी मध्ये डी मध्ये पण हे असं नाही आहे, म्हणजे ए पण येणार नाही. आता फक्त सी आणि ए मध्ये फरक काढायचा आहे. तर तुम्हाला बघा, हे दोन्ही पण सारखेच आकार दिले तिथे. पण हा, पण इथे या तुमच्या आकृतीमध्ये नाही आहेत एक मोड. बरोबर ना? म्हणजे हो, कोणती आकृती? त्यामुळे ती आकृती येणार नाही. ती आकृती येते. बरोबर ना? चला पुढे 8व्या प्रश्नाचं उत्तर. चला 8व्या प्रश्नाचं उत्तर पाठवा. साई सांग साई. सर हम्म आन्सर डी आहे. आन्सर डी एम तो बघा, तंतोतंत जुळणारी. कारण हे या आकृतीत बघा, या ठिकाणचं जो एरो आहे ना, या ठिकाणी असा आहे, म्हणजे हे येणार नाही. या ठिकाणी गोल आहे, म्हणजे हे येणार नाही. आता फक्त सी आणि डी बघायचं होतं. या ठिकाणी पण असा एरो आहे आणि या ठिकाणी पण असा एरो आहे, परंतु ह्या गोलाच्या विरुद्ध दिशेला तो एरो पाहिजे. प्रश्न आकृतीत बघा तुम्हाला दिसेल, हा जो गोल आहे ना मधला, त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेलं आहे. पण इथं गोलाच्या दिशेने तोंड केलेलं आहे, म्हणजे ही आकृती येणार नाही.
या ठिकाणी जो आपला गोल दिलाय त्याच्या विरुद्ध दिशेला आकृती आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी येणार. कळलं का? चला समर्थला पुढचा प्रश्न विचारू. 9वा प्रश्न. प्रश्न आता हा भाग कोण सर वाचणार? मी वाचतो चैतन्य. सर मी वाचू शिवम. 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 सर मी वाचू आदर्श. तर पुढचा मी वाचू का? हो हो मी सांगतो आता. शिवम, त्याच्यानंतर आदर्श, त्याच्यानंतर चैतन्य. हा शिवम. भाग 3 सूचना. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. त्यातील 3 भागांपैकी मध्ये काही रचना आहेत व एक भाग रिकामा आहे. उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. यापैकी कोणती उत्तर आकृती दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल ते शोधून काढा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोर ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. ते आपल्याला काय करायचं, आकृती पूर्ण करायची, पण काय करायचंय, आकृतीची दिशा बदलायची नाही. हा चला प्रश्न क्रमांक 9चं उत्तर पाठवा. साई माईक बंद कर. साई माईक बंद कर. हा पाठवा उत्तर. तर मला हा प्रश्न नाही समजला. समजून सांगतो. आदर्श सांग उत्तर. सर ऑप्शन सी. ऑप्शन सी उत्तर आहे. सर कारण की जे आता आपण आता बघा. एक लाईन बघा मध्ये चौरस आहे बाळांनो, तो चौरस पूर्ण करायला गेला असा. बरोबर. यस आदर्श. त्याच्यानंतर आणखीन एक चौरस आहे ते, तो पण पूर्ण सर. केला. आणखी काय करायला लागेल, ही मधली रेषा पूर्ण करायला लागेल ही. ओके. आणखीन काय करायला लागेल, या ठिकाणी बघा प्रत्येक अशी रेषा पूर्ण केल्याच्या नंतर त्याचं तोंड इकडे आहे ना, तर ही रेषा पूर्ण केल्याच्या नंतर तोंड इकडे येणार. म्हणजे आकृती कोणती आता सारखी दिसते तुम्हाला, हे बघा या ठिकाणची आकृती मधला चौरस पूर्ण करायला, त्याच्यानंतर हा मोठा चौरस पूर्ण करायला, त्याच्यानंतर ही मधली रेषा पूर्ण करायला आणि ही इकडे तोंड करून, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. बाकीच्या आकृतीमध्ये तसं नाहीये. बरोबर ना, म्हणजे ए बी आणि डी येणार नाही, तर ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. शुभ्रा उत्तर तुझं बी आलं होतं. शुभ्रा यस सर माझं पण आधी बी चालतं. समजलं का रे? हो शुभ्रा उत्तर चुकलं होतं ना? हो सर पुढच्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगू? येस येस. न बोलताना कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी सांगू विचारतो. चला प्रश्न क्रमांक 10. चला याचं उत्तर टाका. आकृती पूर्ण करायची आपल्याला, उत्तर फक्त दिशा न बदलता शोधायचं. हा चला आज 40 प्रश्न झाले पाहिजे, म्हणजे उद्या आपल्याला गणित घेता येईल. चल चैतन्य सांग. चैतन्य उत्तर क्रमांक. सर मधी म्हणजे चौरस आहे. तो पूर्ण करू. हो सर. वा छान. हा चौरस पहिला हा पूर्ण करायचा, त्याच्यानंतर पुन्हा सर अशी म्हणजे रेष मारा. हा पण म्हणजे चौरस पूर्ण करायचा बाळा. बरोबर ना? हो सर. आणि खाली नंतर प्लस अधिकचं चिन्ह द्या. म्हणजे असं उलटा के आला पाहिजे आणि इथं प्लस आला पाहिजे. अशी आकृती कशामध्ये? सी सर. हा बघा ए मध्ये पण तसं नाही आहे, उलटा के सारखं सहसा के आहे. इथं पण उलटा के आहे, पण प्लस इथं गेला म्हणजे ही येणार नाही. या ठिकाणी 2 प्लस आहेत म्हणजे येणार नाही. बघा असा असा आणि असा उलटा के आणि अशी रेषा आहे, ते ऑप्शन क्रमांक सी आहे. बरोबर ना?
10चं उत्तर किती आहे? सी आहे. चला 11वं. 11वं. चला 11चं उत्तर पाठवा. सुघोष बऱ्याच दिवसानंतर दिसला रे सुघोष. सुघोष समजते का? सुघोष. हो सर. हम्म. बरेच दिवस नव्हता का मध्ये सुघोष? हं? नव्हता का बरेच दिवस? हो सर. ओके ठीक आहे ठीक आहे. सर मी सांगू? हो चालेल. हा आता सुघोषला विचारा. उत्तर पाठवा. हा सांग सुघोष काय उत्तर? सर डी. डी आहे. तो डी म्हणतो बघा. वर्तुळ पूर्ण करू आपण पहिले. हा वर्तुळ पूर्ण करायला लागेल. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी तर वर्तुळामध्ये इथं बघा एच आहे म्हणजे ही येणारच नाही, तुम्हाला कळलंय. ओके. त्याच्यानंतर हा खालच्या भागात इथं असा आहे, जी ही पण येणार नाही, तुम्हाला कळालेलं आहे. बरोबर ना? आता बघा या ठिकाणी पण बघ, या ठिकाणी तुमचा मधला जो स्टार सारखा आहे तो पूर्ण होणार नाही. इथं बघा असं जर केलं आपण, कसं? या ठिकाणी असं केलं आणि या ठिकाणी असं केलं, तर ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर येते. यासारखं येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी पण येतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी येतं. बरोबर ना सुकोश? हा चला 12व्या हो प्रश्नाचं उत्तर. सर. 12व्या प्रश्नाचं उत्तर बघा, पाठवा. सांगू? हा समर्थाला विचारतो आता. पहिले हे उत्तर पाठवा समर्थ. बघा सांग शिश, सांग रे. सर ऑप्शन नंबर डी. डी म्हणतोय तो. बघा या ठिकाणी अशी रेषा आहे आणि या ठिकाणी अशी रेषा आहे. बरोबर ना? आणि ह्या ज्या रेषा आहेत तशा थोड्याशा कर्व मध्ये आहेत, म्हणजे ही अशी कर्व आहे ना. एक मिनिट, दुसरी रेषा काढत नाही म्हणजे तुम्हाला आकृती कळेल. या ठिकाणी अशी आली, त्याच्यानंतर ही असा कर्व आहे. बरोबर ना? असा कर्व आहे आणि काय आहे, प्रत्येकाच्या समोर गोल आहे त्या कर्वच्या. बरोबर ना? म्हणून इथे कर्व गोल येणार. या ठिकाणी बी मध्ये मध्ये गोल आहे म्हणून येणार नाही. या ठिकाणी बघा असा ट्रायंगल देऊन इथे असं दिला म्हणजे ए येणार नाही. या ठिकाणी जे कर्व आहे तो उलटा आहे आणि गोल त्याच्या समोर आहे, म्हणजे हा पण येणार नाही. या ठिकाणी कर्व आहे, ही मधली रेषा आहे, इथं गोल आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी तिचं उत्तर आहे. बरोबर का? समजलं का रे? समजलं का? हो सर. ओके. कशामुळे येणार नाही ते कळलं ना? ते महत्वाचं आहे. हा चला. सर मी वाचू हा प्रश्न. आदर्श सर मी वाचणार. वाचू. सर आदर्श मी आदर्श वाचू का? आदर्श सर मी वाचू का राधी? आदर्श थांब राधिका आता. अगं राधिका उशीर आली तू. राधिका वाच. आदर्श 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 सॉरी. आदर्श आदर्श आहे ना? वाच रे. हा. सर प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्नाकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांक समोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. बघा 3 आकृती आहेत आणि त्याचा क्रम आहे. बरोबर ना? तो पूर्ण करायचा. आकृती पूर्ण करण्याचा भाग आहे क्रमाने, त्याच्यानुसार करायचंय. तर बघा प्रश्न क्रमांक 13. 13चं उत्तर पाठवा. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर पाठवा.
चला पाठवा. राधिका सांग. राधिका उत्तर सांग. सर याचं उत्तर डी आहे. डी आहे नक्की का दीदी? नाही सर, बी. डी का बी? सर डी आहे. थांब रे, तू राधिका आहे का? अय राधिका, चैतन्य राधिका. अरे ते राधिकाला विचारतो ना मी. हा, राधिका सांग, डी आहे का बी? कन्फ्युज आहे ती. डी बोलली नंतर बी बोलली ती. बघा या ठिकाणी, बघा इथं पहिली रेष होती, इथं ही या आकृतीत गायब झाली, बरोबर ना? झाली की नाही रे? ही पहिली रेषा, या ठिकाणची जी रेषा होती ती ही गायब झाली दुसऱ्या आकृतीमध्ये. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये ही रेषा गायब झाली, म्हणजे क्रमाने रेषा गायब होते. म्हणजे आकृतीमध्ये चौथ्या आकृतीत ही रेषा गायब होणार आहे. म्हणजे कसं असणार आहे ते? असं असणार आहे, असं, आणि ही अशी आकृती येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मध्ये ते परफेक्ट आहे. बाकीच्या आकृतीमध्ये तसं नाहीये. कळालं का? म्हणजे ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. हे तिला राधिकाला सांगता आलं नाही. तिने सांगितलं होतं उत्तर डी. हा, चल 14व्या प्रश्नाचं उत्तर बघा. 14चं उत्तर बघा. सर मी सांग सर मी सांगू. सुघोष सांग, सुघोष. सर पहिल्या याच्यामध्ये सर्कल पहिल्या नंबरला आहे. दुसऱ्या बरोबर. याच्यामध्ये हा हा, सर्कल. हा, हा हा तो आणि अँटी हा क्लॉकवाईज दुसऱ्या फिरतो. म्हणजे दुसऱ्यामध्ये तो खाली आला, तिसऱ्यामध्ये तो कुठे गेला? इकडे गेला. म्हणजे कुठे जाईल रे? चौथ्या वेळेस तो इथं जाईल, बरोबर ना? हो. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. असं असंच, असा जो डार्क सर्कल आहे तो कुठे आहे मग? या ए आकृतीत नाही, बी आकृतीत नाही, या वरच्या बाजूला यायला पाहिजे सी आकृतीत नाही, म्हणजे डी मध्ये आहे, बरोबर ना? बरोबर ना? हो म्हणजे सर. ऑप्शन क्रमांक डी. बघा किती परफेक्ट. हा काळा वर्तुळ जो आहे ना, परत बघा ज्याला समजलं नसेल त्यांनी, हा जो काळा डार्क वर्तुळ आहे तो या ठिकाणी इथं वर होता. दुसऱ्या आकृतीत तो खाली आला. तिसऱ्या आकृतीमध्ये या बाजूला आला, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो ते आकृत्या. बरोबर. मग आता कुठे येणार आहे? तो इथं येणार आहे. म्हणजे असा ऑप्शन कुठे आहे? फक्त डी मध्ये आहे. म्हणून डी त्याचं परफेक्ट उत्तर आहे. रुद्र माईक बंद कर, मध्येच टू इंटू इंटू नको वाजू. हा, बरोबर आहे सुघोषनी सांगितलेले. चला प्रश्न क्रमांक 15 बघा. कोण सांगेल याचं उत्तर? सर मी सांगू. हा, समर्थ सांग. सर
इकडे आपल्याला पहिला ट्रायंगल आहे तो त्याच्यात काहीच नाही दिलेलं. मग दुसऱ्या ट्रायंगल मध्ये 3 ट्रायंगल दिलेले 3 ह्याला आणि चौथ्या याच्या म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये 6 ट्रायंगल दिलेले आहेत, तर त्याच्यात आणखी 3 मिक्स करायला लागतील आणि बघा ते इथं 3 आहेत, इथं 6 आहेत, तर इथं 9 होतील. 9 असणारे कुठे तर इथं हे वर्तुळावर काय ही जी आकृती बघितली तर इथं ही वर्तुळासारखी आकृती आहे. म्हणजे हे ए येणार नाही. 9 ट्रायंगल म्हणून पाहिजे. सर बी इथं आन्सर 4 आहे. आहेत, इथं नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर बी उत्तर आहे. दक्ष गावित असे कमेंट्स करत तुम्ही रिमूव्ह करेल. समजलं का? हा, लक्षात घ्या, आपण शिकायला येतोय आणि आपल्याला आपलं लक्ष अभ्यासात पाहिजे, बाकीच्या मध्ये नाही. आणि कमेंट पण एकदाच टाकायची. चला प्रश्न क्रमांक 16 त्याचं उत्तर. चला पाठवा उत्तर. हर्षदा लोहार सांगते का उत्तर? सर उत्तर सी आहे. उत्तर सी आहे. हो अगं कसं काय सर, करू? सी आहे बी बी सर मी सांगू? आमरे सर बी आहे बी. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जो हा चौरस आहे छोटासा आणि ही या ठिकाणी पहिला होता, मग दुसऱ्या ठिकाणी तो फिरला घड्याळाच्या दिशेने, इथं आला. तिसऱ्या वेळेस तो इथं जाऊन इथं गेला. चौथ्या वेळेस तो कुठे जाणार आहे? इथं जाऊन असा होणार आहे. अशी आकृती कुठे आहे? ही ए आकृतीत आहे तसे बघा, हा भाग आहे, पण बाकीच्या उरलेल्या आकृतीसारखी ती आकृती आहे का? ही नाहीये. या ठिकाणी तर उभ्या रेषा आहेत, म्हणजे ही तर येणारच नाही. या ठिकाणी एक आडवी रेषा वाढली, म्हणजे ही पण येणार नाही. बघा बरं बी मध्ये परफेक्ट आहे की नाही. आणि हा जो चौकोन आहे तुमचा, चौरस, हा इथे दिसतो असा, बरोबर ना? बघा इथे दिसतो असा, आणि बाकीची उरलेली आकृती जशाच तसे आहे, घड्याळाच्या दिशेने करते, म्हणजे आकृती क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. दक्ष फक्त ए बी सी डी टाईप करून टाकायचं, ते चित्र नाही पाठवायचं. तुझं तेवढं चित्र इकडे बॉल सारखं येतं आपल्याकडे, बाकीच्यांना दिसत नाही, म्हणून सांगितलं मग अशा. राग नको मानू, पण नको पाठवा. चल आता राधिका वाचेल हे प्रश्न. राधिका वाच ग. राधिका आहे का? हो सर. वाच. प्रश्न क्रमांक 17-23 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्यांचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटांमध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या आकृत्यांमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृत्यामध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ. सर आडवी कडलं दिसत नाही. जागा घेऊ केलं असं आकृती उत्तराकृत्यामध्ये शोधून काढा आणि योग्य उत्तर वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावरती प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. असा तो प्रश्न आहे. म्हणजे काय? सहसंबंध आहे. पहिल्याचा जसा दुसऱ्याशी संबंध आहे तसा तिसऱ्याशी चौथ्याचा संबंध पाहिजे. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर पाठवायचं. 7 म्हणजे ह्या आकृत्या जरी तुमच्या असल्या तरी ते मिक्स केलेल्या आकृत्या आहेत. इथला क्रमांक नका बघू. चला पाठवा. कट झालाय तिथं 17वा आहे तो, तर 7 दिसते ते. हा 17वेचं उत्तर. हा श्री सांग. श्री या प्रश्नाचं उत्तर सांग. श्री क्रमांक सी आहे सर. 17चं उत्तर सी आहे.
हो सर. कशावरून रे? काय झालं सांग बरं, काय बदल झाला? सर पहिले याच्यात अँगल आहे, त्याच्या एक लहान अँगल आहे, एक गोल आहे. बी याच्यात सर्कल आहे, एक अरे अँगल बघ, आहे, गोल आहे. पहिल्या आकृतीमध्ये चौरस आहे पहिला बाहेरून, नंतर वर्तुळ दुसरा, त्याच्यानंतर ट्रायंगल तिसरा, बरोबर. मग आता याच्यामध्ये काय केलं बघ, दुसऱ्या आकृतीमध्ये चौरस पहिलाच राहिला, जो हा ट्रायंगल आणि वर्तुळ होता त्याची उलटसोड केली. मग ट्रायंगल आला 2 नंबरला आणि सर्कल गेला 3 नंबरला. म्हणून बघायचं 2 नंबरची बघा. पहिलं ट्रायंगल उलटा ट्रायंगल 1 नंबर, उलटा ट्रायंगल असा येणार 1 नंबरला, जसा तसा त्याच्यात बदल होत नाही. 2 नंबरचा जो वर सर तुमचा चौकोन आवाज असलेला ट्रायंगल अडकतो. आहे तो खाली जातो. हा, सर खाली तुमचा जातो. आवाज अडकतो. नाही रे, बाकीच्या नावाज येतो का रे माझा? हो सर. हा, पहिली आकृती बघा तुमची, हा जो उलटा ट्रायंगल आहे तो तो जसाच तसा येणार इथं, बरोबर का? आता हो फक्त मधल्या सर. वर्तुळाचं आणि ट्रायंगलची बदल होणार आहे. मग काय होणार आहे ती आकृती? वर्तुळ बाहेर जाणार आणि ट्रायंगल असा येणार. मग अशी आकृती कुठे आहे? कुठे आहे? सी मध्ये. या ठिकाणी ही आकृती येणार नाही. कळलं ना? लक्षात आलं का? हो सर. हा, चला 17चं सी हे उत्तर आहे. चला पुढे 18. चला 18चं उत्तर काढायचंय. 18चं उत्तर सांगा. 18चं उत्तर पाठवा. या प्रश्नाचं उत्तर रुचिता सांगेल. रुचिता, रुचिता, रुचिता सांगते का रुचिता? हो सर. काय उत्तर? ए. रुचिता, क्लासला बसताना तुझ्या मागे कोण कोण बसतं का एवढं? रुचिता, होय. तू बसते, तुझ्या बाजूला कोण बसतं एवढा आवाज करत? नाही, माझी मम्मी आहे ना म्हणून. मम्मी कशी आवाज करेल का? फार आवाज होतो तुझ्या मागे कधी पण बोलताना. क्लास करताना शांत जागी बसायचा, म्हणजे आपल्याला पण डिस्टर्ब होत नाही. रुचिता, छान उत्तर सांगतो तू. सांग मला उत्तर सांग. ए आहे. ए आहे, ती ए आहे म्हणते. बघूयात आपण. बघा, हा जो सर्कल होता इथं, या पहिल्या आकृती सर्कल आहे, त्याला जेवढे त्याचे कोपरे आहेत त्या कोपऱ्यावरती अशा रेषा त्यांनी जोडल्या. 1 2 3 आणि 4 कोपरे आहेत म्हणून 4 रेषा जोडल्या. या ठिकाणी ट्रायंगल आहे म्हणजे 3 रेषा जोडाव्या लागतील. असा 1 2 आणि 3 अशी आकृती कोणती आहे? ए. हा, 18चं उत्तर. 18चं उत्तर काय मग? ही आहे. हे इथं जोडले पण मध्यभागी जोडले म्हणजे ही येणार नाही. या ठिकाणी बघा, मध्यभागी बी जोडले, कोपऱ्यावर बी जोडले म्हणजे ही येणार नाही. आणि या ठिकाणी मात्र मधून जोडलंय त्याच्यामुळे ही येणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्याचं परफेक्ट उत्तर आहे. ओके, ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. अरे काय बघून एकमेकाचे टाकता रे? बघा, छान उत्तर टाक. रुद्र, कॉम्प्युटर चालू केलं का? रुद्रा, काय सर? लॅपटॉप चालू केलाय? नाही सर. मग कोण आली नवा? कोणी चालू केलाय? सर मी आहे सुशील. हा, सर मी आहे सुशील. सुशील आहे का? बर, चालेल चालेल, काय हरकत नाही. हा, आदर्श सांग. आदर्श, सर ऑप्शन सी आणि बी मध्ये कन्फ्युजन वाटते. सी आणि बी मध्ये कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युज व्हायची गरज नाही. आकृतीचा क्रम बदललाय का? पहिली आणि दुसऱ्या आकृतीमध्ये नाही.
फक्त इथं रेषा वाढली. मग तिसरी आकृती तशा तशी ठेवायची, फक्त मध्ये रेषा ओढायची. ही आकृती उलटी झाली म्हणजे येणार नाही ना बाळा बी. बरोबर ना? ए हा पण सर. अशी या बाजूला गेली म्हणजे ही येणार नाही. सर या सी बाजूला गेली येणार नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक सी संपला. चारही आकृत्या सारख्याच आहेत, पण फक्त काय ही मध्यरेषा इथं आडवी आलेली, दिशा बदलली का नाही, म्हणून हीच उत्तर येणार आहे. कळलं का? काय कन्फ्युज व्हायचं हो सर. करायचं? तसं तुला चारही उत्तर कन्फ्युज वाटणार आहेत. बरोबर की नाही? हो. आदर्श, हा सर. परफेक्ट उत्तर कोणतं आहे? सी. कळलं? काय कन्फ्युज व्हायचं हा. नाही. बघ, या ठिकाणी खाली जर रेषा असतील तर याच्या सुद्धा खालीच रेषा आहेत. कन्फ्युज व्हायची काही गरज नाही. ओके. चला, 20व्या प्रश्नाचं उत्तर. वीसच्या प्रश्नाचं मी उत्तर सुघोषला विचारणार सर आहे. मी सांगू? सुघोष, सुघोषला विचारणार आहे. हा, सुघोष दादा सांग. सुघोष. सर ऑप्शन नंबर बी. बी का बरं रे? सर जे बी नंबर वर आहे त्याच्यामध्ये सायकल आहे, आणि जे आपल्या हा बघा, याच्यामध्ये आहे कार ते चालवताना फक्त स्टेअरिंग सायकलचं असते, हँडल आहे. ही गोल स्टेअरिंग असते ती कार मध्ये असते, म्हणून इथं कार दिली. आणि असं स्टेअरिंग असतं ते हा कशाचं असतं? सायकलचं असतं. ही स्केटिंग आहे, स्केटिंग येणार नाही विमानामध्ये, तसं येत नाही. विमानामध्ये अशा प्रकारचं राहतं, बरोबर ना? आणि बैलगाडीला आपण बैलांचा दोरा असतो, म्हणजे हे पण येणार नाही. म्हणजे हो. हँडल कशाचं आहे? सायकलचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी येणार आहे. ओके सर सर. मला स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही? परत जॉईन हो, तुला नेटवर्क कमी असेल. लिव्ह हो आणि परत जॉईन हो. चल, चला राधिका वाच. राधिका. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीची त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या रूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या चार उत्तर आकृत्या A, B, C आणि D यांमध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा जी त्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. बघा, आपण भूमितिक आकृत्या पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ हे तीनच आकृत्या असतात आणि त्या पूर्ण करायच्या असतात. आकृती कंप्लीट करायचा भाग असतो तो. तर हा आकृती कंप्लीट करायचा भाग आहे आणि त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर तो तुम्हाला उत्तर शोधायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर पाठवा. चला, 21 चं उत्तर पाठवा. सर 21 उत्तर मी सांगू? कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं, बोलायचं नाही. माईक चालू करू. कमेंट करतो, समजतं? माईक बंद कर. चैतन्य गोकुळ पाटील, कमेंट कमी टाकायची हा? म्हणून तुला आता विचारणार नाही. मनस्वी सांग. मनस्वी. नंबर सी आहे. बघा, हा त्रिकोण पूर्ण करायचा आहे, बरोबर ना? बरोबर ना बाळा? तर त्रिकोण पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं? खालून एक रेष मारली. आता कोणती आकृती दिसते? ही आकृती दिसत नाही, ही दिसत नाही आणि ही दिसत नाही, फक्त ही दिसते, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर ना? कमेंट एकदा टाकल तर मी विचारणार आहे. किती सांगितलं? मी सांगू?
मी सांगू का, मी सांगू, मी सांगू का, मी सांगू, इतकं टाकलं चेतन. चला प्रश्न क्रमांक 22. चला, चौरस आहे, चौरस पूर्ण करायचंय. 22चं उत्तर पाठवा. चला लवकर, आपल्याला 40 प्रश्न झाले पाहिजे. अरे तुम्ही आज नव्हते म्हणून मला गणित नाही घेता आलं. मला खरं तर गणित घ्यायचं होतं बाळांनो. आणि ह्या आकृत्या एका दिवशी आपल्याला तुम्हाला समजून सांगितल्या असतात. तुम्ही आले उशिरा, त्याच्यामुळं कमी जण होते, त्याच्यामुळे मी पहिले. बघा आता मी समर्थला प्रश्न विचारणार. किती छानपैकी प्रश्न विचारला सर, मी सांगू का? मग आता समर्थला विचारणार आहे. असं उत्तर पाठवा. हा सांग समर्थ, सांग. सर ऑप्शन नंबर डी. बघा हा चौरस आहे, आपण पूर्ण करूयात बाळांनो. तो म्हणतो डी आहे. बघा हा चौरस जर इथं पूर्ण केला तर कोणती आकृती दिसते बघा बरं अशी. ही आकृती नाहीये, ही आकृती नाहीये, ही आकृती नाहीये. 22चं किती उत्तर आहे मग? डी आहे. बघा डी मध्ये परफेक्ट तुम्हाला उत्तर सापडतं. तो जो तुकडा जर उचलून आपण इथे ठेवला तर ते परफेक्ट त्या ठिकाणी बसतो. सी बी मध्ये तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर बघा, बी कन्फ्युज होते का कोणाला? होत नाही ना? होणारच नाही, कारण का बघा, इथं मोठा भाग आहे आणि इथं छोटाच भाग आहे इथं. बरोबर ना? म्हणजे हे बी आकृती येणारच नाही. सी तर येणारच नाही. सी आणि ए यायचा काय प्रश्नच नाही. फक्त बी आणि डी मध्ये प्रश्न पडतो. या ठिकाणी मोठा भाग पाहिजे आपल्याला असं, तर तो चौरस पूर्ण होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं का रे? सर हा बाळा. सर आपण आहे ना, आपण आपल्या प्रश्नपत्रिकेवर जर समजलं नाही तर आपण ड्रॉ करू शकतो का? पेन्सिलने करू शकतो. हा सर. पेन्सिलने करायचं आणि खोडायचं आदर्श. हो सर. आपल्या वहीसारखं एवढं मोठं करत बसायचं का असं? हे असं, हे उत्तर नाही, हे उत्तर नाही, हे उत्तर नाही, हे बरोबर आहे, असं करायचं का? नाही. नाही. एकदम छोटं करायचं. आपल्याला खोडायला पण वेळ गेला नाही पाहिजे, खुणा केल्याला पण वेळ गेला नाही पाहिजे. समजा तुझा ऑप्शन क्रमांक 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे. या ठिकाणी असं करायचं, हा येत नाही, हा येत नाही, हा येत नाही, हा येतो. बरोबर, लगेच चला. ही ही पद्धत सोपी आहे की नाही उत्तर शोधायला? ते सांगा आदर्श मला. हो सर. कोणती येत नाही हे जर आपलं लवकर समजलं तर कोणती येणार आहे ते लगेच शोधता येतं. बरोबर ना? आणि मग ते हो पेन्सिल सर. करायचं, लगेच खोडून टाकून द्यायचं. बरोबर ना? हा सर. आणि पेन्सिल वापरायला तुम्हाला बंधन नाहीये बाळांनो. हा. हा, पेननी तुम्ही तिथे त्या लिहू शकत नाही, असं सूचना असतात प्रश्नपत्रिकेमध्ये. पेननी नाही करायचे, खुणा वापरायचे नाही करायच्या. बरोबर ना? हो. त्याच्यापेक्षा आणखीन सोपं असेल तर तुला असं पेनने जर करायचं असेल तर हा डॉट करायचा, म्हणजे येत नाही ती, ही डॉट येत नाही 4 नंबर, हा 2 नंबर डॉट आहे, 3 नंबर येतो, साधी करायची. पण त्याच्यापेक्षा पेन्सिल वापरतं खूप छान, कारण जे पर्यवेक्षक असतात ते काही बोलणार नाहीत. पेन्सिल कोण कोण हा शोधतोय. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न म्हणजे सोडवण्यासाठी पेन्सिल वापरू शकतो बाळांना. हा समजलं का? हा. अभ्यास छान चालू आहे? हो सर. दररोज एक प्रश्नपत्रिका सकाळी, संध्याकाळी एक प्रश्नपत्रिका सोडवायची नव्हती त्याच्यामुळे. 2-2 हो प्रश्नपत्रिका सर. सोडवायची. मी फक्त 2 मिनिमम सांगितल्यात. किमान आतापर्यंत आपले 200 ते 300 प्रश्नपत्रिका झाल्या पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी पात्र होतो. आणि गणितात एखादा जर प्रश्न असेल, येत नसतील तर सांग. आता ही प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न येतात. एखादा प्रश्न असा येतो की तो तुमचं मेरिट ठरवत असतो. असे 2 ते 3 प्रश्न तुमचे असतातच नेहमी प्रश्नपत्रिकेत, की जे प्रश्न कोणत्या मुलाने येणार नाहीत, पण ज्या मुलांना येतील त्यांनी वर्षभर अभ्यास केलाय आणि त्यांचं लक्ष आहे, त्या मुलांचा नंबर लागत असतो. 3-4 प्रश्नावरतीच आपलं मेरिट ठरत असतं. 4 प्रश्न जर आपले चुकले म्हणजे आपण, बघा शौर्य म्हणतो 3 सोडवतो. खूप प्रश्नपत्रिका सोडवायच्या, प्रश्नपत्रिकेचे संच घ्यायचे, सोडवायचे. कळलं का? खूप प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवतो, जर आपण सरावच केला, इतका सराव केला, तर ते आपल्याला तोंडपाठ होऊन जातं. बघितल्या आता आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा आकृत्यांना किती वेळ लागत होता, आता किती लवकर सोडवतो आपण. सोडवतो की नाही? सरावाशिवाय काही नाही. हा, कळलं का आदर्श? आणि उद्या 7:30 वाजता जॉईन व्हायचंय. आपल्याला खरं तर गणित घ्यायचंय, कारण गणितातले प्रश्न हे, बुद्धिमत्ता पण महत्वाचं आहे. बुद्धिमत्तेत 40 प्रश्न म्हणजे आपल्याला 50 मार्क देतात. ह्याच्यामध्ये एकही प्रश्न आपला चुकणार नाही असा अभ्यास करायचा मेरिटसाठी. शौर्य, बुद्धिमत्तेमधले एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे, परफेक्ट करायचं. आणि टाइम वाचतो त्या सरावामुळं. आणि तो जो वेळ उरलाय, बरोबर ना, तो जो तर सगळा वेळ माझ्या उरला, ह्या टेस्ट मध्ये फक्त 3च चुकले. वा वा. आता चैतन्य आपलं
किमान एखादं चुकलं पाहिजे, म्हणजे किमान का तर आपलं एखादं लक्ष नसलं काही नसतं तर. कारण तुम्ही घरामध्ये सोडवता किंवा एखाद्या शाळेमध्ये सोडवत असता, कमी मुलं असतात. जेव्हा परीक्षा सेंटरवर जातात तिथं 400 500 300 800 कितीतरी मुलं असतात. त्यांच्या गोंधळामध्ये आपल्याला सोडवता आलं पाहिजे, बरोबर ना. म्हणून प्रश्न चुकलेच नाहीत पाहिजे. एखादा दुसरा फार आता सरावामध्ये सराव छान करा. सराव केला तर तुम्हाला येईल बघा. आणि काही तुम्हाला सराव करताना जर अडत असेल तर मला सांगा. आणि मी 3 प्रश्नपत्रिका का सोडा म्हणतो, काही जण असे सोडवतात का रे, मी थोडस त्याच्या बाहेर जातो बघा, तुमच्या या प्रश्नपत्रिकेच्या बाहेर जातो बघा, थोडस प्रश्नपत्रिकेतून सोडवतो. तुमचे हे 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे, बरोबर ना आदर्श? आदर्श, अरे ही माईक बंद कर बघा 2 मिनिट. आदर्श, आदर्श आहे ना? आदर्श, आदर्श, आदर्शचा माईक चालू. हा, चैतन्य किती मार्काचे प्रश्न आहेत रे? सर 80. हा, 80 मार्काचे प्रश्न आहेत, बरोबर ना. सॉरी, 80 प्रश्न आहेत आणि 100 गुण आहेत. 80 प्रश्न आहेत आणि 100 गुण आहेत. मग ह्या 80 प्रश्नासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ किती आहे चैतन्य? 2 तास. हा, 2 तास आहे. किती आहे मी थोडस बाहेर जाऊन सांगतो. 2 तास म्हणजे 120 मिनिट आहेत बघा. किती मिनिट आहेत? 120 मिनिट. किती आहे? 120 मिनिट. हा बघा, 80 प्रश्नाला तुम्हाला 120 मिनिट आहे, बरोबर. त्याच्यातले 40 प्रश्न तुमचे बुद्धिमत्तेचे. 40 प्रश्न तुमचे ज्यांचा सराव आहे त्यांचं 20 मिनिटं ते 25 मिनिटांमध्ये होतं. म्हणजे तुमच्याकडं किती मिनिटं राहतात? 100 मिनिटं शिल्लक राहतात. सॉरी हा, उरतात तुमचे किती प्रश्न? 40 प्रश्न राहतात. इथं जर 30, या ठिकाणी तुमचा अर्धा तासात जरी बुद्धिमत्ता सोडून झालं तर उरलेल्या 40 प्रश्नासाठी, म्हणजे जे आपले गणिताचे आणि भाषेचे विषय आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास 1.5 तास मिळतो. 1.5 तास म्हणजेच किती? 1.5 तास म्हणजे तुमचे 90 मिनिटं मिळतात. किती? 90 मिनिटं मिळतात. आणि त्याच्यामध्ये जर 20 मिनिटं जर तुम्ही बघितलं प्रश्न बघितले, त्याच्यासाठी जरी तुम्ही अर्धा तास ते 1 तास जरी दिला, म्हणजे 60 मिनिटं जरी दिली तुमच्या गणितासाठी, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स कव्हर करण्यासाठी फायदेशीर होतं. म्हणून तुमचं नियोजन पाहिजे आणि त्याप्रमाणे ते अभ्यास करत राहायचं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आता प्रश्नपत्रिकेला आपल्या नवोदयाला किती पेपर असतात? तर एकच पेपर असतो आणि कंटिन्यू असतो. म्हणजे तुम्हाला 2 तास बसायची सवय पाहिजे एका जागी. काय पाहिजे? समर्थ, समर्थ नाही आपला, काय कोण बोलतो? चैतन्य, चैतन्य, चैतन्य. काय सर? 2 तास एका जागी बसायची सवय पाहिजे आपल्याला, बरोबर ना. हो तरी सर. प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण घड्याळ लावायचं, बरोबर. आणि आता सर समजा एक प्रश्न सकाळी 9 किती वाजले, मार्काला आहे? 1.25 मार्काला रे. एक दशांश चिन्ह 2.5. सकाळी 9 वाजता तुम्ही बसलेत बघा, तर ठरवून ठरवायचं की आपण आता 11 वाजताच उठणार आहे. काय करायचं? ठरवायचं. मी परीक्षेला जसं बसताना लगीला जायला जात नाही, पाणी प्यायचं असं माझ्या पाण्याची बॉटल सोबत असते, माझी पेन्सिल जागेवर असते, माझं खोडरबर जागेवर असते. सरांनी तुम्हाला उत्तरपत्रिका पाठवली, OMR शीट गोल करायची, ती गोल करण्याच्या सरावासाठी तुमच्याकडे उत्तरपत्रिका झेरॉक्स काढून आणायची, ती सोबत पाहिजे. जसं परीक्षेला बसतो तसं आपण घरामध्ये किंवा शाळेमध्ये जिथं तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडवता बसायचं आणि तेवढ्या वेळामध्ये उठायचं नाही. त्याच्यानंतर ही एक प्रश्नपत्रिका आपली सराव आहे, बरोबर. धावण्याच्या शर्यतीत असणाऱ्या पोरांचं काय होतं बघा, ज्याला 100 मीटर धावण्याची सवय असते तो 100 मीटरची पर्यंत धावतो आणि सांगतो की हा मला एकच पेपर असतो म्हणून मी 100 मीटर धावणार आहे. जो 200 मीटर धावतो त्याला माहित असतं की आपल्या याच्यापेक्षा दुप्पट धावायचं आहे, मग तो पण सराव करतो. 100 मीटर धावणारा सराव करणारा पण पहिलाच नंबर येतो असं समजा, आणि 200 मीटर धावणारा पण त्याचा पण पहिला नंबर येतो. मग आता जर तुम्हाला सांगितलं या दोघांची जर शर्यत लावली तर कोण पहिला येईल रे? सांग बरं, कोण येईल पहिला? सर 200 मीटर धावणारा. धावणारावाला. काय बाळा, काय सांगितलं तुम्ही? 200 मीटर धावणार. 200 मीटर. का बरं? सर तो रोज धावतो आणि त्याची रनिंग हा, सर त्याने सराव केला म्हणून तो येईल हा. पहिला. एक लक्षात घ्या बघा, तुम्हाला हे कळलं की नाही रे? 100 मीटर धावणारा त्याचा पण पहिला नंबर येतो आणि 200 मीटर धावणारा त्याचा पण पहिला नंबर त्याच्या 200 मीटरच्या शर्यतीत येतो. आणि ह्या दोघांना जर आपण एकत्र धावायला लावलं तर तुम्ही सांगता का 200 मीटर वाल्याचा पहिला नंबर आहे, बरोबर ना. का? अरे त्याला 200 मीटर धावायची सवय आहे, म्हणजे हा एकच पेपर सोडवतो हा 2 पेपर सोडवतो. म्हणजे ज्याचा सराव जास्त आहे, ज्याला जास्त पळायची सवय आहे, त्याचा सराव जास्त असल्यामुळे तो हा येण्याची शक्यता जास्त आहे.
जर समजा तुम्हाला 100 मीटरचा सराव पहिला येणार आहे, हा 200 मीटरचा आहे आणि हा 300 मीटरचा आहे, या तिघांची शर्यत लावली तर कोण पहिला येईल? 300 मीटर वाला. अंजली, आता एक लक्षात घ्या, एक प्रश्नपत्रिका सोडवणारा हा 2 प्रश्नपत्रिका सोडवणारा आणि एकाच दिवशी 3 प्रश्नपत्रिका सोडवणारा. तर म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणारा, जास्तीत जास्त त्याचा सराव 300. असलेला, हा जास्त कमी वेळामध्ये अचूक सोडवणाऱ्या विद्यार्थ्याचा पहिला नंबरच असतो. म्हणून तुम्ही ठरवा की एका दिवशी एक प्रश्नपत्रिका सोडवायची का, 2 सोडवायचे का, 3 सोडवायचे का, 4 सोडवायचे. काही काही मुलं मी बघितलेत बाळांनो, त्यांच्या 6 प्रश्नपत्रिका होतात एका दिवसामध्ये. किती? 6. फक्त एवढंच की ते शाळेच्या वेळेत, म्हणजे त्या टायमामध्ये ते शाळेत जात नाहीत, तेवढे दिवस ते थांबतात वगैरे, म्हणून शाळा वगैरे करून, क्लास वगैरे करून असत त्यांचे 1 ते 2 किंवा हार्डली 3 होतात ज्यांचा जागरणाचा टाइम वगैरे असेल. पण किमान तुमच्या 1 ते 2 प्रश्न. हा बोल. हा बोल रे. मी एकूण 4 पेपर सॉल्व्ह करतो दररोज? हो. मग किती वेळ लागतो 4 प्रश्नपत्रिका सोडवायला? शाळेत जातो की? एका तासात 4 प्रश्नपत्रिकांना कशा होतील साई? येस सर. नवोदयच्या 4 प्रश्नपत्रिका एका तासात? सर बुद्धिमत्ता मधले नाही नाही, पूर्ण प्रश्नपत्रिका म्हणतोय, पण 80 प्रश्नाचे म्हणतो मी, नुसतं बुद्धिमत्ता नाही. प्रश्नपत्रिका. हा आदर्श. तर बुद्धिमत्ताचे मी चेक केले ना, तर माझे 28 मिनिटात टोटल झाले. 28 मिनिटात आणि बघा, टोटल माझे 40 प्रश्न 28 मिनिटात झाले, बरोबर ना? हा बरोबर. मग तुझ्याकडे किती मिनिटं शिल्लक राहिले? सर 120 मिनिटं आहेत ना आपले? हा 120 मिनिटं आहेत ना आपले, म्हणजे सर तुझे 98. 92 मिनिटं शिल्लक राहिले, 1.5 तासाच्या वर राहिले. बरोबर. पुढे 20 प्रश्न तुझे गणिताचे आणि 20 प्रश्न भाषेचे. बरोबर. मग हे 92 मिनिटांपैकी जरी समज तुझे 50 ते 60 मिनिटं जरी एक तास जरी गेले, तर तुझे 32 मिनिटांमध्ये, तुमच्या अर्ध्या तासामध्ये तुझं हे होतं. उरलेले 5-10 मिनिटं शिल्लक राहतात. इथं जर 50 मिनिटात लागलं तर तुझे 10 मिनिटं शिल्लक राहतात. त्याच्यामुळे तू कोणते प्रश्न आले ते बघू शकतो. म्हणजे नाही, जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा सराव करायचा. किमान 2 ते 3 प्रश्नपत्रिका दररोज सोडवा. आणि सर माझी टोटल प्रश्नपत्रिका 1.5 तासात झाली. हा, म्हणजे टाइम लावायचा बाळांनो. पहिले प्रश्न हे बघा, ऐकून घ्या. जर तुम्ही प्रामाणिकपणे आई वडिलांना न फसवता, शिक्षकांना न फसवता जर अभ्यास खरंच करत असाल, तर आपण पहिली प्रश्नपत्रिका लिहिली ना, त्या प्रश्नपत्रिकेच्या वरती टाइम लिहायचा. मी 9:35 बसलो, माझी 11 म्हणजे 11 वाजता माझी प्रश्नपत्रिका संपली. बरोबर. तर मला याच्यातून इथून एकूण वेळ किती लागला, मग तो वेळ काढायचा. म्हणजे समजा आता मी साधारणपणे 9:35 ते 11 म्हणजे 1.5 तासच आहे. 1.5 तासापेक्षा 5 मिनिटं कमी, बरोबर ना? 1.5 तासापेक्षा 5 मिनिटं कमी म्हणजे 1 तास 25 मिनिटं लागला, बरोबर ना? 1 तास 25 मिनिट. बघा, 9:35 याचं जर वजा केले तर तुमचं इथं 5, इथं 6 पैकी म्हणजे 5 गेला, 5 मधून 2 आणि इथून 1 गेला होता, म्हणजे 1 तास 25 मिनिटांमध्ये तुमचं झालं. बरोबर. 1 तास पहिले प्रश्नपत्रिका मी 1 तास 25 मिनिटांमध्ये सोडवली, तर दुसरी प्रश्नपत्रिका माझी 1 तास 30 मिनिटं पण लागू शकतात कदाचित, किंवा 1 तास 20 मिनिटात पण. आणि वरचेवर तुमचा टाइम कमी कमी होत जातो आणि अचूकता येत जाते. आणि गणित म्हणजे त्यामध्ये किती प्रश्न चुकतायत ते सुद्धा तुम्हाला समजतं. अशा प्रकारे सराव करायचा. दुसरा एक सराव असा करायचा आहे तुम्हाला. बघा, का बरं सराव असा करायचा आहे? जिथं खूप गोंधळ असतो घरामध्ये आपल्या, अशा ठिकाणी जाऊन प्रश्नपत्रिका सोडवायचं. म्हणजे आपलं माइंड, जे आपलं बुद्धी आहे, आपली माइंड, ती असं सगळ्या आवाजाने डिस्टर्ब होते का बघायची. सगळे इकडून तिकडून बोलतायत, सगळा गोंधळ करतायत, तशा गोंधळात सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवता येते का, ते सुद्धा सराव करायचा. म्हणजे तो सुद्धा सराव तुमच्यासाठी महत्वाचा असतो. जर तुमच्या परीक्षा सेंटरमध्ये, जर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर सराव असताना गोंधळामध्ये जर तुमचं प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव असेल, तर तुम्हाला सुद्धा लक्षात येतं की किती जरी गोंधळ असला, मी माझं कॉन्सन्ट्रेशन माझ्या प्रश्नपत्रिकेवरती देऊ शकतो आणि सोडू शकतो. त्याच्यानंतर खूप गर्दीच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी आहेत, समजा आपल्या शाळेचा टाइम आहे जेवणाचा, तर जेवणाच्या टायमामध्ये पोरं खेळतायत, उड्या मारतायत, कोण बेंचवर मारताय, कोण फळ्यावर उड्या मारताय, कोण बेलच वाजवतंय, कोण काहीतरी बोलतोय, तशा ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवता आली पाहिजे. त्याच्यानंतर सकाळच्या टायमामध्ये प्रश्नपत्रिका सोडवता आल्या पाहिजे, दुपारच्या टायमामध्ये प्रश्नपत्रिका सोडवता आल्या पाहिजे, रात्रीच्या टायमामध्ये. टाइम बदलल्याच्या नंतर सुद्धा आपला मूड बदलतो. सकाळी सकाळी फ्रेश राहतो, संध्याकाळी आपण जाऊ दे रे, मी आज दिवसभर थकलो, आता कुठं प्रश्नपत्रिका सोडू. अशा टायमामध्ये सुद्धा आपण फ्रेश राहू शकतो का, आपल्या माइंडचं बघायचं.
म्हणजे प्रत्येक भिन्न वेळेमध्ये सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तपासून बघायचं. त्याच्यानंतर आजारी असताना आपण एका दिवशी वाटतं की आपलं पाय दुखतंय, आपलं डोकं दुखतंय. जर परीक्षेच्या दिवशी जर माझं डोकं दुखलं तर मी प्रश्नपत्रिका कसं सोडू? जर डोकं दुखत असेल तर त्या दिवशी सुद्धा प्रश्नपत्रिका सोडून का बघायची? असं समजून जायचं की ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशीच माझं डोकं दुखतंय. काय होतंय? डोकेदुखी माझी प्रश्नपत्रिकेच्या ज्या दिवशी प्रश्नपत्रिका आहे त्या दिवशी दुखतंय. आणि जर आज डोकं दुखत असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करा. तेव्हा सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की डोकं दुखत असताना आपल्याला काय त्रास होतो, आपण कोणता विचार करू शकत नाही, कोणती गोष्ट आपल्याला लक्षात येत नव्हती. म्हणजे प्रत्येक भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये, भिन्न भिन्न वेळेमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या वेळेमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या आवाजामध्ये, गोंधळामध्ये, गर्दीमध्ये, एकांतामध्ये सगळ्या गोष्टीचा सराव करायचा, जेणेकरून तुमचे 80 पैकी 80 प्रश्न आले पाहिजे. ह्याच्यातले तुमचं मी तुम्हाला सांगतो बाळांनो, एक प्रश्न, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, हे 3 प्रश्न जर चुकले तरच तुम्ही या नवोदयाला पात्र ठरू शकता. फार तर एक, त्याच्यापेक्षा लय चुकला तर 2, त्याच्यापेक्षा लय चुकला तर 3. पण जर तुमचे 5, 6, 7, 8 प्रश्न चुकायला लागले तर समजून जायचं की आपण याच्यासाठी पात्र होणार नाहीये. त्याच्यामुळे हा सराव करायचा आहे. आणि तुम्ही सराव करणार आहेत कारण तुम्ही विद्यार्थी आहेत. रोज तो सराव करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न एवढेच मिनिमम एवढे चुकले पाहिजे, तर माझा नंबर येऊ शकतो माझ्या कास्टनुसार, माझ्या याच्यानुसार. जे प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नपत्रिका हे आहेत त्याच्यानुसार आपलं सिलेक्शन होतं. मुलींसाठी कास्टमधून, त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातून, ह्या मेरिटवरती आपलं होत राहतं. त्याच्यामुळे आपण लक्षातच ठेवायचं की मला फार चूक केली तर मी एकच चूक करणार, त्याच्यापेक्षा थोडी जास्त झाली तर 2, त्याच्यापेक्षा थोडी जास्त फार तर 3, म्हणजे या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं बाळांनो. आणि त्या प्रकारे प्रयत्न करायचा आणि तेच प्रयत्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये, नवोदयाच्या प्रश्न परीक्षेमध्ये यश मिळेल. ओके. हो सर. हा, तसा सराव करा आणि काही कधी गरज लागली तर सांगा, कोणते प्रश्न समजत नसेल तर सांगत जा. हा, चला आता आपण 23वा प्रश्न बघूयात, जो आपल्याला महत्वाचा आहे. आणि आपण, हा चला, आकृत्या पूर्ण करण्याच्या भागामधला प्रश्न आहे. 23चं उत्तर पाठवा. हा, साई सांग 23चं उत्तर. आन्सर ए. बघा, हा चौरस पूर्ण करायचा, मी तो पूर्ण करतो त्याला असा, त्याच्यानंतर उभी रेषा येते आणि या ठिकाणी अशी रेषा आहे, फक्त एवढीच रेषा आहे म्हणजे ए येतं. या ठिकाणी तुम्हाला ही रेषा येणार नाही, ही पण येणार नाही, ही पण येणार नाही, कारण ऑलरेडी ही या ठिकाणी रेषा मारून घेतलेली होती, त्याच्यामुळे ती येणारच नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. चला, ओके. चला, प्रश्न क्रमांक 24चं उत्तर पाठवा. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर पाठवा. 24चं उत्तर पाठवा. चला, 24चं उत्तर पाठवा. शुभ्रा, 24चं उत्तर सांग. शुभ्रा, सर ऑप्शन नंबर सी. बघा, चौरस पूर्ण करूयात आपण. चौरस पूर्ण करूयात. बघा, या ठिकाणी जर असा चौरस आहे तो जर पूर्ण केला तर, एक मिनिट बघा, माझी वाकडी दिशा गेली, थांबा. या ठिकाणी बघा असा चौरस आहे तो, आणि या ठिकाणी उभा जर असा पूर्ण केला, तुमची कोणती आकृती दिसते? कोणती आकृती दिसते? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. बघा, या ठिकाणी तर बी तर डी आणि ए तर याचे प्रश्नच नाही. आणि या ठिकाणी असा तरी एवढंच आहे. या ठिकाणी बघा, असा पण आहे काप आणि असा पण काप आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. बरोबर ना शुभ्रा? हो. ओके, म्हणजे प्रश्न क्रमांक 24चं उत्तर सी आहे. चला पुढं. सर पण तिथे टिक ए म्हणून केली. काय सर मी क्वेश्चन वाचू? काय रे, काय काय एक मिनिट थांब. तिथे टिक म्हणून हे केलेलं आहे. कोणी? तिथे निळ्या निळ्या पेनने. कधी केलं रे? हे क्रॉस केलं रे बाळा, क्रॉस केले, हे क्रॉस केले, त्यालाच फक्त केले. कुठं दिसतंय तुला? अरे, हे उत्तर बरोबर आहे त्याचं. समर्थ दिसलं का? कोण बोलत तुला? चैतन्य? हो सर. क्वेश्चन वाचू?
सर मी प्रश्न वाचू? सर मी दोन वाचू? मिनिटं दोन मिनिटं सर दोन मी मिनिटं वाचू? सर मी वाचलंच नाही. अरे काय प्रश्न वाचण्यात काय अर्थ आहे? काय लय मजा आहे का? उत्तर सांगण्यात मजा आहे, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवण्यात मजा आहे. हा, अरे ती छान वाचते म्हणून मी तिला सांगत असतो, त्याला काय असतं एवढं. वाच घरात का वाच. हा, ती लहान आहे तुमच्यापेक्षा, छान वाचते. मला ती बघा बरं किती छान वाचते. राधिका आहे ना? हो सर. वाच. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधून काढा. एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर ओ एम आर उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे तो वर्तुळ काळे करा. बघा, या काय तुम्हाला प्रतिबिंब, तंतोतंत प्रतिबिंब असणाऱ्या आकृती आहेत आणि तुम्हाला जो हा एक्स आणि वाय देतो, इथे एक्स आणि वाय दिसतो बरोबर, ती तुम्हाला त्याच्यानुसार प्रतिमा शोधायची आहे आणि तो पर्याय लिहायचा. चला, ओय माईक बंद. कोण आहे तो? चला, प्रश्न क्रमांक 25. हा, प्रश्न क्रमांक 25 मनस्वी सांगणार आहे. मनस्वी मला सांग. मनस्वी सांग. सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी म्हणते. बघा, ऑप्शन नंबर बी म्हणते ती. का बरं? तर ही आता तुम्हाला आरशातली प्रतिमा आहे. पहिला हा सी आहे आपला, बरोबर ना? तो पहिला सी कुठे जाणार आहे? शेवटला जाणार असा, आणि तो उलटा होणार आहे. तर बघा, या ठिकाणी सोयीचा म्हणजे याच बाजूने आहे म्हणजे ही आकृती येणार नाहीये. या ठिकाणी ओ आलाय म्हणजे ही पण येणार नाही, तर पी पण नाही, म्हणजे ही आकृती येणार आहे. त्याच्यानंतर आर बघा, आर असा होणार आहे. आर असा, या ठिकाणी आर असा आहे तर असा झाला. ओ इथं असा आहे म्हणून इथं असा होणार. पी इकडं याच बाजूला तोंड करून आहे म्हणजे पी कोणत्या बाजूला तोंड करून येणार आहे? या बाजूला. झालं, हे आपला आरसा म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आहे त्याचं उत्तर आहे. चला पुढं. सव्वीसचं उत्तर पाठवा. त्याच्यानंतर मनीषा माने उत्तर देणार आहे 26. मनीषा सांग. ऑप्शन नंबर बी येईल सर. बघा, ती म्हणते बी. बघूयात, आपण चेक करूया. तिचं म्हणणं बी आहे. बघा, या ठिकाणी बघा ॲरो, बघा या ठिकाणी ॲरो इकडे होता पहिला, मग दुसरं आपला पहिला ॲरो असा जाणार बरोबर. हा ॲरो शेवटचा असा आहे, तो ॲरो पण असा जाणार, आणि एक ॲरो या बाजूने आहे तोंड करून, म्हणजे एक ॲरो असा येणार. काही जणांनी ए टाकलाय. अरे बाबा, जसा आहे तसाच आला म्हणजे ए येणार नाहीये बरोबर. डी मध्ये पण तसाच आहे म्हणजे येणार नाहीये, उलट आहे बरोबर. हा, मग पुन्हा हे या ठिकाणी जवळ आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? असं होणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती? बी आहे, तिचं उत्तर बरोबर आहे. आणि या ठिकाणी मधून आहे वर्तुळ म्हणजे हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक बी आहे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं का रे? अरे समजलं का? हो सर. चला, प्रश्न क्रमांक 27. चला, प्रतिबिंब बघा. शौर्यला विचारू आपण हा प्रश्न. शौर्य शिंदे, प्रश्न क्रमांक 27.
शौर्य दादा सांग कोणतं उत्तर येतं? शौर्य शौर्य आहेस का रे? शौर्य चला, शौर्य नाही सांगत. शिवम सांग. येस सर. काय उत्तर आहे? तर याचं उत्तर बी आहे. बघा, हा 7 आहे बरोबर ना बाळांनो? मग या 7ला काय होईल? हा ही वरची रेषा या ठिकाणी, हा जो एरो आहे तो असा, बरोबर. त्याच्यानंतर ही जी रेषा इकडे आहे ती ही अशी येणार आहे 7, बरोबर. आणि हा जो एरो आहे तो काय होणार आहे? या ठिकाणी असा येणार आहे आणि ही असं होणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक हा या ठिकाणी बघा, इथं एरो नाही आहे ए मध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये ए येणार नाही. सी ही आकृती उलटी आहे आणि ही डी आकृतीची जशाच तशी आहे, म्हणजे ही पण येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी येणार आहे. इकडे तोंड करून आहे म्हणजे इकडे तोंड करून येणार, बरोबर ना? उलट कळलं का? दिशा त्याची बदलते. ही डाव्या बाजूने तोंड करून आहे आणि ही उजव्या बाजूकडे तोंड करेल. हा बाण इकडे गेला म्हणजे हा बाण इकडे जाणार, बरोबर. हा गोल इथं राहणार आणि हा गोल इथं राहणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी मध्ये त्याचं उत्तर आहे, बरोबर. चला, प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. मनस्वी सांग. मनस्वी समर्थ सांग. समर्थ उत्तर सांग. सर समर्थ. ऑप्शन सर नंबर बी. ऑप्शन हा, मनस्वी किती? ऑप्शन नंबर बी. बी. हा, समर्थ. सर ऑप्शन नंबर बी. बी. बर, बघा सर या ठिकाणी ऑप्शन नंबर हे गोल आहे, हा गोल आहे, तो कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे, बरोबर. हा जो इतर आहे तो इथं येणार आहे, बरोबर का? आणि हे मधलं जे वर्तुळ आहे ते जसं तसं येणार बाळांनो असं. मग अशी आकृती ए मध्ये पण नाही, त्याच्यानंतर हे डी मध्ये, सॉरी सी मध्ये पण नाही आणि डी मध्ये जसंच तशी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 28 काय येणार आहे? बी उत्तर येणार आहे. ओके. चला, आता मला पण ना थांबायची इच्छा झाली, कारण उरलेले 12 जे प्रश्न आहेत ना ते मी तुम्हाला काय करतो बाळांनो, उद्या घेतो. काय करतो?